नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। राशीन येथील बेकायदेशीर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। अहिल्यानगर प्रतिनिधी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून राशीन येथे बेकायदेशीर होर्डिंग कोसळून झालेल्या युवकाच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कर्जत तालुक्यातील राशीन येथे विविध चौक व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिरातींची होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत। यापैकी अनेक होर्डिंग्ज कोणतीही वैध शासकीय परवानगी न घेता उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत स्थानिक ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाला माहिती असूनही कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे। दिनांक 31 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8:45 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे एक बेकायदेशीर होर्डिंग कोसळून एका स्थानिक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। संबंधित होर्डिंगवरील फ्लेक्स काढण्यासाठी युवकाला वर पाठविण्यात आले असावे असा संशय व्यक्त करण्यात आला असून आर्थिक फायद्यासाठी युवकाच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात बेकायदेशीर होर्डिंग उभारणारे मालक, जागा मालक तसेच वेळेत कारवाई न करणारे संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन यांची चौकशी करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। तसेच जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्जची तपासणी करून धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणीही करण्यात आली। या प्रकरणी तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास सर्व समाज बांधव, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, युवक संघटना व नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाभरातील बेकायदेशीर होर्डिंग्जवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज दिनांक 4/6/2026 रोजी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील यांना भेटून एक निवेदन दिलेले आहे। निवेदन हे साधंसुद्धा निवेदन नसून हे एक आमच्याकडून कडक इशारा आपण समजू शकताय। प्रथमतः मी तुम्हाला त्या घटनेची तीव्रता समजून सांगतो, ती घटना काय होती आणि निवेदन कशासाठी दिलेलं आहे। 31 तारखेला रविवारी रात्री सुमारे 8:45च्या दरम्यान आमचे सहकारी मित्र अमितजी सुकाळे यांना त्या होर्डिंग मालकाने राशीन येथे चौकामध्ये रात्री बोलवून घेतलं। इतकं तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण त्या वाऱ्याची तीव्रता पाहू शकतो। त्या वाऱ्याने तो जो काही होर्डिंग होती ती होर्डिंग पूर्ण अशी फिरलेली आहे। एवढं सगळं असताना जबरदस्तीने फोन करून त्यांना बोलवून घेतलं। 8:45ला पाऊस पडत असताना, वारं खूप असताना देखील त्यांना त्या याच्यावरती चढायला भाग पाडलं, त्या बॅनरला फाडण्यासाठी। कारण मोठी दुर्घटना होऊ नये आणि त्यांच्या त्या स्ट्रक्चरला काही दुष्परिणाम होऊ नये किंवा ते जर पडलं तर त्याच्यातून परत एक 25-30 हजाराचं नुकसान त्यांना होणार होतं। म्हणून त्यांनी आमचे जे काही मित्र आहेत, सहकारी मित्र, त्यांच्या जीवाशी खेळले। त्यांना 8:45ला बोलवून घेतलं आणि जबरदस्तीने त्यांनी त्या होर्डिंगवरती चढवलं आणि त्यांना ते फाडण्यास उत्तेजित केलं किंवा दबाव टाकला त्यांच्यावरती। आणि दबाव टाकत असताना वाऱ्याची तीव्रता तुम्ही पाहिलीच असेल। एवढं प्रचंड वारा आणि पाऊस होता तरी देखील या माणसाला त्याच्यावर कुठली दया आली नाही आणि त्यांना वरती पाठवलं। आणि त्यातच ती होर्डिंग ज्या पद्धतीने तुटून आमचे जे अमित सुकाळे होते त्यांचं त्या घटनेमध्ये त्या स्ट्रक्चरवरून पडून खाली रोडवर पडल्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात इजा झाली होती। डोक्यालाही मार लागलेला होता। आमच्या सगळ्याच सहकारी मित्रांनी, राशीनचे जे काही आमचे प्रमुख ग्रामस्थ आहेत, पदाधिकारी आहेत, तिथले आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, माजी सरपंच असतील, ज्या सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील बिगवनच्या जवळपास गेल्या असता त्या आमच्या अमित सुकाळेंची प्राणज्योत मावळली। आणि त्याच्यातूनच एक मोठा हा जो काही चाललेला स्कॅम आहे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा, तो कुठेतरी उघड झालाय किंवा आम्ही उघड करतोय हे आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतोय। त्याचं कारण असं आहे की ही जी होर्डिंग आहे, हे जे काही ज्या ठिकाणी ते स्ट्रक्चर उभं होतं
त्या ठिकाणी आज सगळ्यात कुठली यांनी परमिशन घेतलेली नाही आहे त्या होर्डिंगची. ती अनधिकृत होर्डिंग आहे. मग ते अनधिकृत होर्डिंग असताना आमचा सवाल आहे, तिथल्या ग्रामपंचायतला माहीत नव्हतं का, ग्रामपंचायत बॉडीला माहीत नव्हतं का, तिथल्या ग्रामसेवकांना माहीत नव्हतं का, तिथले जे काही तुमचे बाकीचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना माहीत नव्हतं का? हे फक्त तिथंच थांबत नाही, कलेक्टरांपर्यंत माहीत नव्हतं का? आपल्याला या गोष्टीची कल्पना नाही आहे का आपण किती लोकांचा जीव गेल्यानंतर तुम्हाला याच्यातून जाग येणार आहे? हा प्रामुख्याने आमचा सवाल आहे. आणि आम्हाला जे काही घटना घडल्यानंतर आमचे सगळे पदाधिकारी असतील किंवा त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी कर्जत पोलीस स्टेशनला एक त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले असताना अगोदरच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तर आमची तक्रारच त्यांनी नोंदवून घेतली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी भरपूर त्यांच्यावर दबाव आल्यानंतर किंवा जी काही आमच्या मयत अमितची बॉडी होती ती आम्ही घेणार नाही असं ज्यावेळेस पवित्र हाती घेतला तर त्यांना नाविलाजाने त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा लागला. आणि मी तर असं म्हणेल की ती फक्त आमच्या तोंडाला पाहणं पुसण्याची कामं त्यांनी केलीत आणि तो गुन्हा फक्त आम्हाला दाखवण्यासाठी त्यांनी तो गुन्हा दाखल केला आहे आणि फक्त एकच व्यक्तीवर तो गुन्हा दाखल झालेला आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तो तिथला जागा मालक ज्याच्या जागेमध्ये ती होर्डिंग लावलेली आहे तो जागा मालक असेल, तिथले ग्रामसेवक असतील, तिथले जे कोणी पदाधिकारी असतील, जे काही प्रशासकीय अधिकारी असतील, त्या सर्वांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. कारण या लोकांवर जर गुन्हे दाखल झाले नाही तर असे कित्येक अमित चुकाळ्यांचे जीव घेतील हे लोक, हे आमचा यांच्यावरती आरोप आहे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत. आम्ही हा फक्त आज तुम्हाला एक इशारा दिलेला आहे की आपण जर तुम्हाला लवकरात लवकर जाग आली नाही आणि तुम्ही जर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केलं नाही, आपला निषेध नोंदवता येईल किंवा ज्या ज्या पद्धतीने आम्हाला विरोध करता येईल, मग त्याच्यामध्ये उपोषण असेल, रस्ता रोको असेल आणि त्याच्याही पुढे जाऊन काही जर आम्हाला करावं लागलं तर नक्कीच आम्ही त्याला देखील रस्त्यावर उतरणार आहोत. ही मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने इथे तुम्हाला ग्वाही देतो. आणि जोपर्यंत आम्ही अमितला न्याय देत नाही, अमितला न्याय म्हणजेच हे जो कोणी जे सगळे आरोपी आहेत यांना जोपर्यंत आम्ही यांना शिक्षा देत नाही, न्यायिक शिक्षा देत नाही संविधानिक मार्गाने, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि येत्या काळामध्ये आपल्याला उग्र आंदोलन कशाला म्हणतात ते नक्कीच आंबेडकरी चळवळीकडून तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे ज्यातून जे काही दुष्परिणाम होतील ते सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. त्यात कुठेही आम्हाला तुम्ही दोषी धरू नये किंवा आम्ही ते दोषही पत्करणार नाहीत. तर हे तुम्ही एवढं सहजासहजी घेऊ नये की फक्त आज यांनी निवेदन दिलंय, आज निवेदन दिलंय, आज 10 जण आलोत, उद्या 10,000 आल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगतो, थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत.